राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान शुकदेव म्हणतात, राजा तस्मात् सर्वात्मना राजन् हरिः सर्वत्र सर्वदा। भगवंताच्या मायेचं दर्शन आपण पाहिलं, माया कशी असते हे पण पाहिलं. सृष्टीची रचना कशी केली हे देखील आपण पाहिलं. भगवान म्हणतात, शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात की पांडवांच्या वंशात काय काय घडलं ते सगळं पाहणार आहोत. विदुर महाराज आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं होतं, 36 वर्ष तीर्थयात्रेला निघून जाणार. त्यावेळेला त्याच्या अगोदरचा काल असा होता, विदुराचा अपमान दुर्योधनाने केला. संगदा कौरव पुण्य रत्तो, कौरवांचं सगळं पुण्य घेऊन विदुर महाराज तीर्थयात्रेला गेलेले होते. पर्यंत आपण पाहिलं. तीर्थयात्रेला गेल्यावर विदुरांनी पाहिलं, तीर्थयात्रा करत असताना काय करावं, तीर्थाच्या ठिकाणी गेल्यावर आपण काय करावं हे विदुरांनी सांगितले. काल आपण पाहिलं होतं की अन्यक्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति. पुण्यक्षेत्रावर जर पाप झालं तर तो वज्रलेप होत असतो. पुण्यक्षेत्रावर आपल्याकडनं पाप घडू नये, कुणाचं मन दुखवलं जाऊ नये, कुणाचा आत्मा दुखवला जाऊ नये. विदुर महाराज कौरवांच्या राज्याचे मंत्री होते. मंत्री असून सुद्धा कुठल्याही सुविधेचा उपभोग घेत नव्हते. आजच्या मंत्र्यांसारखं नाही, कुठल्याही सुविधेचा उपभोग घेत नसत. कधी राजमहालामध्ये राहिले नाही. ज्या वेळेला एकदा धृतराष्ट्राकडे गेले, धृतराष्ट्राला सांगितलं, राजा दुर्योधन खूप मातलाय, त्रास देतोय, दुष्ट प्रवृत्तीला वागतोय, त्याला सांग. धृतराष्ट्राने सांगितलं, विदुरा मला पण दिसतंय, कळतंय मला, पण मी काय करू, माझ्या समोर दुर्योधन आला की मी सर्वस्व विसरून जातो, मला काही लक्षात राहत नाही, मी फक्त त्याचाच होतो, त्याच ऐकतो. मी माणूस सुद्धा रोज दुर्योधनाच ऐकतो बरं का, आजही कसं ते सांगतात. आपल्याकडे रोज दुर्योधन पण येतो आणि युधिष्ठिर पण रोज येतो आपल्याकडे. रोज सकाळी 4 वाजता 4 ते 5च्या दरम्यान दररोज युधिष्ठिर आपल्याकडे येतो. सगळ्यांना सकाळी जाग येते की नाही पहा. युधिष्ठिर येतो, जागा करतो, अरे उठ, सत्कर्माची वेळ झालेली आहे, उठ. उठवायचं काम तो करतो. सत्कर्म करण्याची वेळ झालेली आहे, भगवंताच्या उपासनेची वेळ झालेली आहे, उठ. उठवून तो निघून जातो. निघून गेल्यावर त्याच्या मागोमाग लगेच दुर्योधन येतो. अरे झोप, सकाळची साखर झोप आहे, हे का वय आहे का उठण्याचं? झोप. ह्या साखर झोपेचा आनंद काही वेगळाच असतो, निराळाच असतो. झोप. रोज माणूस दुर्योधनाचंच आहे, कारण आपण सर्वजण धृतराष्ट्र आहोत. धृतराष्ट्र म्हणजे काय? डोळे झाकून वाईट गोष्टींवर
असून सुद्धा विश्वास ठेवतो. अंधळेपणानं विश्वास ठेवणारा व्यक्ती म्हणजे धृतराष्ट्र. धृतराष्ट्र रोज आपल्याला दुर्योधन सांगतो झोपा, आराम करा. हे काही तुमचं नामसाधनेचं वय नाही, कर्म करणे सत्कर्म करण्याचं वय नाही, भजन कीर्तन करण्याचं वय नाहीये. झोपा. झोपेमध्ये जो आनंद आहे तो कशातच नाही हो. आणि त्यातल्या सकाळच्या झोपेत विशेष आनंद असतो. रात्रीच्या झोपेपेक्षा सकाळची झोप माणसाला आवडत नाही. आणि त्यातल्या रविवार असा फक्त झालंच. रविवार हा वीरवार आहे. रविवारी तर सूर्योदयाच्या नंतर कधीच झोपू नये. आरोग्य भास्करादिचे सूर्याचा वार आहे, वीरवार आहे. आणि रविवारी जर झोपलं तर सूर्य तुम्हाला आशीर्वाद कसा देईल? शापच देणार. कसं आरोग्य प्राप्त करेल? शास्त्र सांगतं, आयुर्वेद सुद्धा सांगतो की सूर्योदयानंतर कधीही माणसाने झोपू नये. सूर्योदय होण्याच्या पूर्वीच माणसानं उठलंच पाहिजे. सर्व प्रातःविधी सूर्य उदय झाल्यानंतर करू नये. आम्ही आश्रमात त्यावेळेला शिकायला होतो ना, 1 मिनिट जरी सूर्योदय होऊन झाला तरी आमचं दुपारचं जेवण कॅन्सल. दुपारी जेवायला मिळायचं नाही. सूर्योदयानंतर अर्घ्य दिले तर संध्याकाळचं जेवण कॅन्सल. म्हणजे अशी शिस्त होती. अक्षरशः आता त्यावेळेला आम्ही 8-10 वर्षाचेच होतो. म्हणजे वेळ जर झाला जसं आम्ही अंथरुणातून उठून तसं विहिरीत उडी मारायचो. म्हणजे अशी परिस्थिती होती. शिक्षा भोगायची म्हणून नव्हे तर आपला नियम मोडायला नको. गुरुनं आपल्याला सांगितलेलं नाही का तो नियम आपला मोडला नाही पाहिजे. तीर्थयात्रेला गेल्यावर माणसानं कुठल्याही तीर्थयात्रेला तीर्थयात्रा धमाधमा असं म्हणलेलं आहे. तीर्थयात्रा अधम मानलेली आहे. धमामूर्ती पूजाश्च तीर्थयात्रा धमाधमा. मानसपूजा श्रेष्ठ आहे. मानसपेक्षा पूजेपेक्षा मूर्तीपूजा कनिष्ठ आहे आणि तीर्थयात्रा त्याच्याही पेक्षा कनिष्ठ. का? त्याचं कारण आहे घरी जे आपल्याकडनं सत्कर्म घडतं ते ज्या वेळेला आपण प्रवासाला जातो त्यावेळेला ते आपल्याकडनं घडत नाही. शास्त्रवचन असं आहे की आपण घरी जर रोज 11 माळा जप करत असू, 13 माळा जप करत असू तर प्रवासात गेल्यावर त्या 26 माळा जप व्हावा तर त्या तीर्थयात्रेचं फल प्राप्त होतं. आपण जे घरी कर्म करतो त्याच्यापेक्षा दुप्पट कर्म बाहेर गेल्यावर घडलं पाहिजे. नाही तर माणसाला त्या तीर्थयात्रेचं फल प्राप्त होत नाही. आठवलं म्हणून एक महत्वाचा विषय सांगतो बरं का. ग्रंथातला या ग्रंथातला नाही येतो, भागवतातला संबंध नाही त्याचा, पण बाहेरचा विषय म्हणून सांगतो. माहिती पण नाहीये कुणाला. तीर्थयात्रेलाच का जावं? तीर्थांना का महत्व आलं? गंगेला का महत्व आलं? आपल्याला फक्त गंगेला महत्व का आलं एवढं माहिती आहे. कशामुळे आलं की भगीरथाच्या महत् प्रयत्नांनी 3 पिढ्यांच्या महत् प्रयत्नांनी गंगा पृथ्वीवर अवतरली. विष्णुबाला संबोधा गंगा त्रिपदगामिनी विष्णूच्या पायापासून निघाली. भगवान शिवाच्या शिरावर धारण केलं, शिवानी खाली सोडली. इथपर्यंत आपल्याला सगळं माहिती आहे. पण त्याही पेक्षा विशेष अजून एक महत्व गंगेचं असेल, गंगा असेल किंवा तीर्थ कुठलंही असेल, मला सांगा हे जे ज्ञान आहे ज्या वेळेला प्रलय होतो त्यावेळेला कुठे जातो? ह्या विचार केलाय का कधी? एवढे सगळे ग्रंथ आहेत, एवढे सगळे पुराण आहेत, हे कुठे जातात? एका कल्पामध्ये हे सगळे लिहिलेले व्यासांनी एकदाच लिहिले. नंतर पुढे पुढे काय? मग एवढे हजारो वर्ष हे टिकलं कसं? लेखणी तर आत्ता आली, लिहिण्याचं कार्य तर आत्ता या 200, 400, 500 वर्षामध्ये लेखणीचं कार्य आलं.
जास्तीत जास्त 1000 वर्षात, यापेक्षा काही जास्त मला वाटत नाही की निघण्याचं हे होतं. कारण मला माहिती आहे, ऐकलेलं आहे आमच्या गुरुजींकडनं की पूर्वी वेदविद्या ज्या वेळेला शिकवायचे, वेदविद्येला पुस्तक कुठलंही नसायचं, शिष्यानं समोर बसायचं, गुरुनं समोरून सांगायचं आणि शिष्यानं म्हणायचं आणि ते पाठ करायचं, एवढंच होतं. मग एवढे 1000 वर्ष जे टिकलं, ठीक आहे, परंपरागत गुरुनं शिकवलं, विद्यार्थ्यांनी घेतलं म्हणून टिकलं, मान्य आहे मला. पण ज्या वेळेला प्रलय झाला त्यावेळेला गेलो कुठं? त्यावेळेला तर कोणी गुरु नव्हता, कोणी शिष्य नव्हता. वदस्य वक्त्रस्य पुटे शयानं पादं मुकुन्दं मनसा स्मरामि चतुर्भुजे चंद्रकलावतंसे कुचोन्नते कुंकुमरागशोण. असं ज्या वेळेला सर्व सृष्टीचा नाश झालेला आहे त्यावेळेला कुठे गेलं होतं ते ज्ञान? कुठे असायचं? सृष्टी परत ज्यावेळेला आली त्यावेळेला परत आलं कुठून? का प्रत्येक वेळेला नवीन ब्रह्मदेवाला जन्म घेतला, प्रत्येक वेळेला नवीन विष्णू आला, प्रत्येक वेळेला नवीन शिव आला, प्रत्येक वेळेला नवीन सगळे आले? नाही. आपल्याकडच्या शास्त्रज्ञांना माहिती नाही, बाहेरच्या कुठल्या तरी एका शास्त्रज्ञांना असं लिहून ठेवलेले, वाचलंय, नाव लक्षात नाही, बाहेरच्या लक्षात राहत नाही. मगाशी मी म्हटलं वाचलेलं लक्षात राहतं, पण त्या शास्त्रज्ञांची नावं लक्षात नाही राहत किंवा या ठिकाणी वेळेवर आठवत नाही. त्यांनी असं सांगितलं की भारतीय शास्त्र तीर्थांना महत्व काय आहे. म्हणजे पहा, आपण तीर्थयात्रेला तीर्थामध्ये स्नान का करतो? की आपलं पाप धुवून जावं, नष्ट व्हावं. गंगेचं स्नान केल्यानंतर पाप नष्ट होतं. गंगा गंगेति यो ब्रूयात् योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकं सगच्छति. नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दित दिव्यरूपम्. आपण स्नान करतो, मग एवढं पाप त्या गंगेमध्येच राहतं किंवा जाणार कुठे? पाण्यात, त्या पाण्याच्या बाहेर जाणार आहे का पाप? मग एवढ्या लाखो करोडो लोकांनी स्नान केलं, त्यांचं पाप सगळं गंगेतच आहे, तरीही ती पवित्र कशी? इतकं पाप गंगेमध्ये मिसळल्यावर ती पवित्र कशी राहील? एक बादलीवर पाणी घ्या, सगळेजण त्या पाण्यामध्ये पाय धुवा, पाणी स्वच्छ राहील का? ते अपवित्रच होणार आहे ते. तरीही गंगेचं पावित्र्य कसं काय? गंगेचं पाणी शुद्ध कसं काय? कारण जसं 1,00,000 लोक, 10,00,000 लोक ज्या वेळेला गंगेमध्ये स्नान करतात त्यांचं पाप धुतलं जातं, आणि त्यावेळेला एक संत महात्मे गंगेत स्नानाला आले तर गंगा देखील त्यांच्या स्नानानं शुद्ध होते, पवित्र होते. इतकं संतांचं महत्व आहे. मग हे ज्ञान जातं कुठं? मग गंगेला पवित्र का मानलेले, तीर्थ का मानलेले? तर हे जे सगळं ज्ञान आहे ना, आपल्या ऋषी मुनींनी गंगेवर लिहून ठेवलेलं आहे बरं का. गंगेवर, पाण्यावर सगळं लिहून ठेवलेलं आहे. आणि ज्या वेळेला या ऋषींचा, श्रेष्ठ ऋषींचा, महात्म्यांचा जन्म होतो, त्या महात्म्यांना ते गंगेवरचं ज्ञान वाचता येतं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतं. म्हणून संतांना इतकं महत्व आहे. हा विषय माहिती नाही आपल्याला, इतकं महत्व आहे आपल्याला. नाही तर आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काय काम आहे? हो, कोण कुठे भगवद्गीता सांगितली आहे, कुठं कुरुक्षेत्र आहे, कधी सांगितली आहे, कोण कृष्ण आहे, कोण अर्जुन आहे, काय माहिती आहे? पूर्वजांनी आपल्याला सांगत आले म्हणून आपण विश्वास ठेवतो आणि पाहतो. पण जे आहे ते दिसतंय म्हणून श्रेष्ठ आहे ना. भगवद्गीतेचं अगाध ज्ञान आहे भगवद्गीतेमध्ये. भगवद्गीता जगात जे आहे ते सगळं भगवद्गीतेत आहे, सगळं भागवतात आहे. आणि जे भागवतात नाही ते जगात कुठेच नाही. सगळे संशोधन आपल्या वेदातून केलेले, ग्रंथातून केलेले, पुरातनातून केलेले. विदुरांसारखे महान संत ज्या वेळेला तीर्थयात्रेला जातात, स्नान करतात, त्यावेळेला त्या गंगेचं सुद्धा
पावित्र्य परत येतो. विदुर महाराज तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा करत 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 वृंदावनामध्ये रमण रीती या ठिकाणी आली. भगवंत इकडे निजधामाला गेलेले होते. भगवंतांनी जाताना उद्धवाला सांगितलं होतं, अर्जुनाला सांगितलं होतं, अर्जुनही त्या ठिकाणी होता. उद्धवाला सांगितलं, देवा तुम्ही चाललात तिथे मला घेऊन जा, मी तुमच्याशिवाय राहू नाही शकत, मी नाही राहणार. देवानं सांगितलं, तू माझ्या सोबत आलास का? जर तू माझ्या सोबत आला नाहीस तर माझ्या सोबत येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जगामध्ये फार कमी पुण्यात्मे असतात हो, जे पती पत्नी सोबत जातात. म्हणजे धुंडा महाराज एका तासामध्ये पती पत्नी दोघेही गेले, एका चितेवर दहन केले. फार पवित्र पुण्यात्मे असतात. विदुर महाराज त्या तीर्थयात्रेमध्ये होते. उद्धवानं भगवंताला सांगितलं, भगवंताने सांगितलं, उद्धवा आता तू बदरिकाश्रमाला जा. त्याने सांगितलं, मी एकटा कसा जाऊ, माझ्यासोबत तुम्ही चला. देवानं सांगितलं, माझ्यासोबत तू आलेला नाहीस तर माझ्यासोबत येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रत्येक जण आपापला परिण जन्म घेत असतो. जन्म मृत्यू ज्याचा त्याचा ठरलेला असतो. उद्धवाला उद्धव गीतेचं, जसे अर्जुनाला गीता सांगितली तशी उद्धवाला सुद्धा गीता सांगितलेली आहे. उद्धव गीता वेगळी आहे. उद्धवाला ब्रह्मज्ञान दिलं तरी देखील उद्धवाच्या बुद्धीत काही परिणाम नाही झाला. उद्धव हट्टाला भेटला की देवा मला काहीतरी तुमची एखादी खूण तरी द्या की ज्या योगे मला वाटेल की तुम्ही माझ्या सोबत आहात. शेवटी आपल्या चरण पादुका भगवंतांनी उद्धवाला दिल्या. उद्धवानं त्या चरण पादुका आपल्या मस्तकावर धारण केल्या आणि तीर्थयात्रेला बदरिकाश्रमाच्या दिशेने निघाले. उद्धवाला विचार केला, मी जाताना रस्त्यात कुणालाही बोलणार नाही, कुठेही गेल्यावर माणसाला विनाकारण बोलू नये, बडबड करू नये, वाणी दोष लागतो. माणसाला सवय अशी असते पहा की कुठं माणूस नाही दिसला की चलबिचल होतं, पोटामध्ये खळबळ वाजते. कधी कधी मी बोलत कुणाला, रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला सुद्धा थांबतो, ते करत नाही, लोक सोडत नाही, थांब गप्पा मारतो आपण. उद्धवाला विचार केला की मला जर कोणी संत भेटले तरच मी बोलेल, अन्यथा मी कुणालाही बोलणार नाही, मौन धारण करेल. आणि बदरिकाश्रमामध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेला तिथे विदुरांची भेट झाली. त्याच्या पूर्वीचा एक वृत्तांत तुम्हाला सांगतो. थोडीशी कथा पुढे गेली, थोडीशी मागे आणतो. ज्या वेळेला दुर्योधनानं विदुराचा अपमान केला त्यावेळेला हस्तिनापुराचा त्याग केला. पदावर यावं लागेल ना, इकडे फिरून सुद्धा. हस्तिनापुराचा त्याग केला, राज्य कारभारामध्ये लक्ष घालायचे, परंतु महालामध्ये कुठल्याही राहायचे नाही, तिथला कुठला उपभोग घ्यायचा नाही, काही नाही. अन्न सुद्धा तिथलं ग्रहण करायचे. 12 वर्ष नदीच्या काठावर एका झोपडीमध्ये विदुर राहायचे. विदुराच्या पत्नीचं नाव होतं सुलभा. अत्यंत सुलभ, चांगला नाम म्हणजे सुलभा. प्रेमळ पत्नी म्हणजे सुलभा. नवऱ्याची आणि इतर सर्व कुटुंबियांची, सर्वांची काळजी घेणारी अशी व्यक्ती म्हणजे सुलभा. अर्ध्या रात्री जरी घरी कुणी आलं तरी आनंदाने त्याचं स्वागत करणारी म्हणजे सुलभा. विदुराच्या पत्नीचं नाव सुलभा होतं. दोघं पती पत्नी आनंदानं भगवंताचं नामस्मरण करत 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 त्या नदीच्या तीरावर राहत असत. एक दिवस विदुराला कळालं लोकांकडनं की आज हस्तिनापुरामध्ये रथयात्रा निघणार आहे. भगवान गोपाल कृष्णांची रथयात्रा
मित्र वगैरे. कारण अमित्रस्य कुत सुख, मित्राशिवाय जगात सुख नाही. मित्र भेटल्यावर जेवढा आनंद माणसाला होतो तितका आनंद काहीही भेटल्यावर होत नाही. आणि त्यातल्या त्यात जितका जास्त जुना मित्र असेल तितका जास्त आनंद. सुलभेनं विचारलं, अहो आज काय फार विशेष आनंदी वाटतंय, आपण काय झालं? आनंदाचं कारण मलाही सांगा. विदुरानं सांगितलं, अगं आज मला फार आनंद झालाय. खरंय, तू ओळखलंस बरं का. मला आज कळालं की भगवंताची रथयात्रा निघणार आहे, गोपालकृष्णाची रथयात्रा निघणार आहे. मला तर वाटतं हस्तिनापुरात देव येत नाहीत तर ते माझ्यासाठी येत आहेत. कारण मी पुराणांमध्ये ऐकलंय, वाचलंय की 12 वर्ष एका जागेवर राहून जर तपश्चर्या झाली तर भगवंत दर्शन देतात. एखादं सत्कर्म न्यायानं आपल्याकडनं घडलं, एका जागेवर बसून जर तप घडलं तर नक्कीच भगवंत आपल्याला दर्शन देतात बरं का. शुकदेव म्हणतात, राजा, विदुरांनी असं आपल्या पत्नीला सांगितल्याबरोबर तिच्या मनातल्या अपेक्षा आकांक्षा वाढल्या. तिने सांगितलं, अहो तुम्हाला देव ओळखतात का? विदुरानं सांगितलं, हो. ज्या वेळेला मी देवाला नमस्कार करतो ना त्यावेळेला मला म्हणतात, काका या, स्वागत असतं. मी म्हणत असतो, मला काका म्हणू नका, अहो मी तर तुमचा दासानुदास आहे, मी भक्त आहे तुमचा, चरण रज आहे मी, मला तुम्ही काका म्हणू नका. भगवंत मला हाताला धरून उठवतात, आलिंगन देतात. सुलभा म्हणाली, अहो 12 वर्ष झाले मी अन्न भक्षण केलेलं नाहीये, म्हणून आपल्या तपश्चर्येला पाहून भगवंत आपल्याकडे आले बरं का. माझी इच्छा आहे की एकदा भगवंताला आपल्या घरी जेवायला बोलवावं. रोज तर तसं मी देवाला मनानं जेवण देतेच, पण प्रत्यक्ष भगवंताला डोळे भरून पाहण्याची माझी इच्छा आहे. माझी इच्छा पूर्ण करा. विदुरानं सांगितलंय, बघ देवाला बोलवावं ही तर माझी पण इच्छा आहे, पण माझी तेवढी पात्रता नाहीये. भगवंत यायला नकार पण देणार नाहीत मी म्हटल्यावर, पण भगवंताला त्रास होईल. छोट्या सुद्धा कारणाने माझ्या सद्गुरूला, माझ्या भगवंताला त्रास व्हायला नको. हस्तिनापुरात देव जातील, 56 पदार्थांचा भोग घेतील, विश्राम आरामानं राहतील. उद्या त्याला तुझी एवढीच इच्छा आहे ना तर मी रथयात्रेमध्ये तुला घेऊन जातो, दुरूनच तू देवाचं दर्शन कर. विदुर दुसऱ्या दिवशी सकाळ झाला, त्यांना रात्री झोप नाही. कधी कधी सकाळ होते, कधी कधी भगवंत येतात, कधी कधी मी देवाचं दर्शन करेल असं झालं. इतकं आतुर झालं पाहिजे भगवंताच्या दर्शनासाठी माणसाने. देवाचं दर्शन करणं माणसाला इतकं काही ताण भूक सगळं सगळं विसरून गेलो पाहिजे देव दर्शनासाठी. रात्रभर झोप नाही. सकाळ कधी होते, सूर्याला विनंती करायची, अरे सूर्य आलाय ना, लवकर उगव, मला देवाचं दर्शन करायचंय. आतुर झाले होते. तीव्र भक्ती अशी असते. सकाळ झाली, सूर्योदय झाला, सगळीकडे लगबग गडबड सुरू झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी सर्व जनता उभी होती, हस्तिनापुरवासी उभे होते. भगवंताची रथयात्राची आली. भगवान रथावर आरूढ झालेले. त्या सभेमध्ये त्या रस्त्यावरती दोन्ही बाजूला लोक असताना भगवंताची रथयात्रा निघालेली आहे. रथारूढो गच्छन् मतिमलितभूदेव पटलैः स्तुतिः प्रादुर्भावं प्रतिपदमुपकर्णसदयः दयासिन्धुर्बन्धुः सकलजगदां सिन्धुसदयो जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे गोपालकृष्ण भगवान की जय. भगवंताची रथयात्रा निघालेली आहे. रथारूढो गच्छन्, रथावर भगवंत आरूढ झालेले. पथी मिलित भूदेव पटलैः. सध्या रथयात्रा जगन्नाथाची चालू आहे, उत्सव चालू आहे. उद्या परवा दशमीला रथयात्रा निघते. अतिशय सुंदर असा उत्सव असतो.
भगवान रथारूढ झालेले. आपण कथा ऐकताना त्या कथेमध्ये आपण प्रवेश करत जावा, म्हणजे आपल्याला आनंद अजून मिळतो. आपण डोळे मिटले, आपण मनामध्ये इच्छा आणली की आपल्याला 100% ती रथयात्रा सुद्धा दिसायला लागते, भगवंत दिसायला लागतात, सर्व हस्तिनापुर वासी सुद्धा आपल्याला दिसायला लागते. रथात भगवान आरूढ झालेले आहेत. या सिंधुरवंग सकल जगदां सिंधू सतयो. अतिशय दयाळू भगवंत. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भव तुम्ही. त्या जगन्नाथाला माझा नमस्कार असतो. रथयात्रा निघाली. ब्रह्मवृत्तांनी शांतीपाठ सुरुवात केलेला आहे. आनो भद्राय कृतवोयंत विश्वतो दत्तासो अपरितास मुक्तिदाः. शांती मंत्र म्हणतात ब्रह्मा ब्राह्मण. सर्व योद्धे समोर समोर चाललेले आहेत. भगवान सुंदर वस्त्र परिधान करून रथावर आरूढ झालेले. हस्तिनापुरात आले. भगवंत आले कशासाठी होते? शिष्टाईसाठी आले. भगवंत जसे महालामध्ये गेले, राजदरबारामध्ये गेले, भगवंतांनी अगोदर उभा राहून सांगितलं, मी पाहुणचार करण्यासाठी आलेलो नाही, मी कृष्ण म्हणून या ठिकाणी आलेलो नाही, मी द्वारकेचा राजा म्हणून या ठिकाणी आलेलो नाही, तर मी पांडवांचा दूत म्हणून या ठिकाणी आलोय. पांडवांचा दूत म्हटल्याबरोबर दुर्योधनाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. दुर्योधनानं सांगितलं, भीक मागून राज्य मिळत नसतंय, भीक मागून राज्य मिळणार नाही. पांडवांना सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा मी देणार नाही. शिष्टाई फसली. कृष्णानं सांगितलं, ठीक आहे, काही हरकत नाही, युद्धाला तयार राहा, परिणामाला तयार राहा. धृतराष्ट्र कृष्णाजवळ आला आणि धृतराष्ट्राने सांगितलं, कृष्णा, अरे तू नातेवाईक आहेस, आलास छान, या भावाच्या भांडणात तू कशाला पडतोयस? काय करायचं तुला? या भावाच्या भांडणात छान 56 भोग तुझ्यासाठी तयार केलेले, प्रसाद घे, सुखाने आराम कर, हिताच्या गुणगोष्टी कर. या भावाच्या भांडणात कशाला पडतोस बाबा तू? कृष्णाने सांगितलं, धृतराष्ट्रा, तुझ्यासारख्या पाप्याच्या घरचं अन्न तो काय पाणी सुद्धा मी ग्रहण करत नाही, नाही मी अन्न घेणार तुझ्या घरात. भगवंत तिथून निघाले. द्रोणाचार्यांनी, बाकीचे जे ब्राह्मण होते, ऋषी मुनी होते, राजे महाराजे होते, सगळ्यांनी देवाला विनंती केली, देवा धृतराष्ट्राकडे नाही तर आमच्याकडे तरी चला, आमच्याकडे भोग अन्न घ्या. कृष्णाने सांगितलं, मी कुणाकडेच जाणार नाही, कुणाकडे अन्न ग्रहण करणार नाही, मी काय नाही. द्रोणाचार्यांना वाटलं, चला बाकीच्या सगळ्यांना नाही म्हणले, त्यांच्या परम शिष्याचा, आवडत्या मित्राचा मी गुरु आहे, माझं त्याच्याकडे माझ्याकडे तरी येतील. म्हणून द्रोणाचार्यांनी सांगितलं, कृष्णा, अरे जेवायची वेळ तर झालेली आहे, कुठेतरी जेवण करावं लागेल, माझ्याकडे जा, भुकेची वेळ झालेली आहे. कृष्णाने सांगितलं, माझा परम भक्त गंगेच्या तीरावरती माझी वाट पाहतोय, मी तिकडे जाणार आहे जेवायला. सगळे ब्राह्मण हरले, वेद विधिज्ञ सर्व हरले, ऋषी मुनी हरले, सर्व राजे महाराजे हरले, फक्त विदुर एकटा जिंकला. भगवंत ताडकन निघाले, पायी 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 रथयात भगवंत विदुराकडे आले. विदुर आणि सुलभा, रोज त्यांचा नियम होता भगवंताचं भजन करायचं. भगवंताचं भजन केल्याशिवाय काहीही खायचं नाही. जितकं जास्तीत जास्त भगवंताचं भजन करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करायचा. भगवंत त्या ठिकाणी आले. भगवंतांनी पाहिलं, दार लावलेलं होतं झोपडीचं. भगवंत कुणाच्या भजनामध्ये व्यत्यय आणू नये. कुणी जर जप करत असेल, भजन करत असेल, पूजन करत असेल तर आपण त्या ठिकाणी जाऊन व्यत्यय आणू नये. भगवंतांनी विचार केला, थोडा वेळ थांबले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, याचं काही भजन संपायलाच तयार नाही.
मी आता कंटाळा आला म्हणे आता मला थांबायचा. शेवटी दार वाजवलं. विदुरा मी आलोय काका, मी आलोय काका, मी आलोय. यांच्या काही कानावरच नाही, आवाज सुद्धा जाईना. धर्माचा वाजवला तरी पत्ता नाही. इतके एकाग्र झाले होते भजनामध्ये. गोविंद जय जय गोपाल जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी गोविंद जय जय हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी गोविंद जय जय हरि गोविंद जय जय त्यांचं भजन चालू आहे. भगवंत बाहेरून हात मारतायत. काका काका मी आलोय. त्या कानावर आवाज गेला. सुलभे कृष्ण आले वाटतं. कृष्ण आले कृष्ण आले कृष्ण आले. धावत धावत गेले. दरवाजा उघडला. पाहतात तो चतुर्भुज भगवान दारामध्ये उभे. गोपाल कृष्ण भगवान की जय. अतिशय आनंदाश्रू व्हायला लागले. आपल्या नेत्राच्या अश्रूंनी भगवंताचे पाय धुले. का आनंद झाला. भगवंत घरात आले. आल्याबरोबर दोघांना इतका आनंद झाला की भगवंताला आसन सुद्धा द्यायला विसरले दोघे जण. स्वतःच्या हाताने भगवंतानी दर्भासन घेतलं. भगवंत खाली बसले. दोघं जण फक्त आणि फक्त भगवंताला निहाळत होते, पाहत होते, अश्रू ढाळत होते. आज माझ्या केलेल्या सत्कर्माचं फल मला प्राप्त झालं. मला भगवंत माझ्या घरी आले. आपण देवाचे होतो, पण देवानं कधीतरी आपल्याला आपलं म्हणावं यासाठी जगावं माणसानं. भीष्माचार्यांनी देवाला विनंती केली. देवा कृष्णा मला तू एकदा तरी म्हण की मी तुझा आहे. भगवंताने म्हणलं भीष्मा कसं मी काय असा मी कसं काय म्हणू तुला माझा आहेस. माझ्या परमभक्ताला माझ्या परमभक्तावर पार्थावर तू बाण चढवलेस, बाण मारलेस, त्यांच्याशी युद्ध केलंस, कौरवांच्या पक्षातून तू लढलास. तुला मी कसं काय माझा म्हणू. शेवटपर्यंत भीष्मानी एकच प्रतिज्ञा होती. देवा तू फक्त मला माझं म्हणावंस. विदुरा ठिकाणी इच्छा सुद्धा केली नव्हती की देवानं मला माझं म्हणावं, पण उपासनेच्या जोरावर उपासनेला दृढ चालवावे. आपण म्हणतो पण आपण त्याचा अर्थ घेत नाही. उपासनेला दृढत्वाचा उपासनेमध्ये भूदेव संतासी सदा रमावे, सत्कर्म योगे वय घालवावे. फक्त म्हणण्यापुरतं. विदुराला सुलभेला अतिशय आनंद झाला. भगवंत बसलेले भगवंताची स्तुती करू लागले. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सन्नीव यत्र किल शब्दहरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. गोपाल कृष्ण भगवान की जय भगवंत म्हणे आता हे नुसतंच पाहत राहतात. मला काही खायला नाही द्या. भूक लागली काका, मला भूक लागली आहे. दोघांना काही सुचेना. शेवटी भगवंतानं त्या चुलीवर पातेलं होतं, त्या कण्या शिजवल्या होत्या. त्या कण्या स्वतःच्या हाताने भगवंताने घेतल्या आणि भगवंत स्वतःच खायला लागले. एका गुजराती कवीने छान त्यावरती रचना केलेली आहे बरं का. दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का मेवा त्यागो, साग विदुर घर पाई, झूठे भग शबरी के खाए, बहुविध प्रेम लगाई, प्रेम के बस अल्प सेवा कीनी, आप बने हरि नाई, राजसूय यज्ञ युधिष्ठिर कीनो, तामे झूठ उठाई, ऐसी
सबसे उच्च प्रेम असं काय? भगवंतावर निरंतर प्रेम करा. दुर्योधनाच्या घरचा मेवा भगवंतांनी सोडून दिला, 56 भोगपदार्थ सोडून दिले, पण विदुराच्या घरच्या कण्या खाण्यासाठी भगवंत आले. शुकाचार्य म्हणतात, राजा, संघाचा रंग माणसाला मनाला एकदा का लागला ना की तो सुटत नाही. जसं बाकीचे व्यसन एकदा लागले की सुटत नाही, तसं भगवत भक्तीचं व्यसन एकदा लागलं की ते सुटत नाही. भगवंत म्हणतो, 4 पावलं तू माझ्याकडे चालत ये, 100 पावलं मी तुझ्याकडे येतो. पण 4 पावलं चालत असताना जे तुला कष्ट पडतील ते तुला सहन करावे लागतील. भगवान तीर्थयात्रेला निघून गेले. तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्या ठिकाणी उद्धवाची भेट झाली. उद्धवाने विचार केला, कुणी संत जर भेटले तरच मी बोलेल, नाही तर बोलणार नाही. तीर्थयात्रेला गेल्यावर काय करावं? गांभर्यदन्नेध्यमविक्तवृत्तिः सदा प्लुतोऽधूचयतो वधूतः अलक्षितः स्वैरवधूतवेषो व्रतानिषेधे हरितोषणानि. तीर्थामध्ये भगवान अवधूत वेशामध्ये भ्रमण करत असतात बरं का देवता. कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये कधी तीर्थाला नाव ठेवू नका. आपण कित्येक वेळेला म्हणतो, ठीक आहे व्यवहार आहे म्हणून आपण म्हणतो, काय पाणी घाण झाले तो सुद्धा दोष लागतो आपल्याला. नाही घ्यायचं तर घेऊ नका, पण तीर्थाला नाव ठेवू नका. तीर्थक्षेत्राचा महिमा फार विशेष आहे. गुरुचरित्रामध्ये सुंदर वर्णन आहे तीर्थक्षेत्राचं. बघा, अष्टतीर्थाचं वर्णन आहे एका अध्यायामध्ये. कुठल्या अध्यायात ते मला सांगता येणार नाही आता, पण अष्टतीर्थाचं वर्णन आहे. अष्टतीर्थाचं दर्शन कधी असतं माहिती आहे? तिथं खूप मोठा उत्सव असतो गाणगापूरला. अश्विन वद्य चतुर्दशी, नरक चतुर्दशी जी आहे त्या तिथीला 1 वर्ष मी गेलो होतो. ते सगळे जे तीर्थ आहेत त्या प्रत्येक तीर्थात स्नान घडवतात. महाराजांची पालखा मूर्ती पालखी तिथे घेऊन जातात, महाराजांना स्नान घालतात. सुंदर वर्णन आहे. त्या ठिकाणी स्नान केलं तर भारतातले जेवढे अष्टतीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. पृथ्वीवर भगवंत अवधूत वेशामध्ये भ्रमण करत असतात. उद्धव त्यांकडनं आले, डोक्यावर करणं, देवाच्या पादुका डोक्यावरच का घ्याव्यात? बघा, अशा हातात घेऊन पादुका कधी चालू नाही, डोक्यावर पादुका घ्याव्या. कारण मस्तक हे बुद्धिप्रधान आहे. ज्योतिषशास्त्राच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, सूर्य हा बुद्धीचा कारक आहे, चंद्र हा मनाचा कारक आहे. संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला आपण देवासमोर दिवा लावतो, देवासमोर दिवा लावायची काय गरज आहे? देव तर स्वयंप्रकाशी आहे. आवश्यकता आहे का देवाला दिव्याची? देवाला दिव्याची आवश्यकता नाही, तर आपल्याला दिव्याची आवश्यकता आहे. पुढच्या कथेत मी सांगणार आहे हा विषय. मस्तकावर बुद्धिप्रधान आहे मस्तक, म्हणून मस्तकावर उद्धव पादुका घेऊन व्रजामध्ये आला. विचार केला, कोणी जर मला संत भेटला तरच मी बोलेल, अन्यथा मी कोणालाही बोलणार नाही. चालत 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 आला. शुभ्र वेशामध्ये असणारे एक गृहस्थ त्याला दिसले. त्याला वाटलं कोण आहे? जवळ जाऊन पाहिलं तर त्याला विदुर दिसते. त्याने विचारलं, हा हे तर महान भक्त विदुर आहे. काय आनंद वाटला. विदुरांना साष्टांग नमस्कार केला. विदुरांनी सांगितलं, उद्धव महाराज, आपण नमस्कार करणे योग्य नाही, मी तर फार सामान्य माणूस आहे. आपण परमभक्त आहात, भगवंताचे मित्र आहात. सदैव आपल्याला भगवंताचं सान्निध्य लाभलेलं आहे. भगवंताने आपल्याला ब्रह्मज्ञान दिलेले. काय आनंद झाला. अति
संतांची ज्या वेळेला भेट होते त्यावेळेला अवस्था कशी असते पहा संतांच्या. 4 मिले 64 किले 20 रहे कर जोड, हरि जन से हरि जन मिले बिहसे 7 करोड. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे संतांची ही बरं का. 1987 सालची गोष्ट आहे. मला मामाश्री 87 साली माझे गुरुवर्य बाबा पैठण क्षेत्रामध्ये परमपूज्य डोंगरे महाराजांची भागवत कथा होती. डोंगरे महाराज म्हणजे आपल्याला सर्वांना परिचित आहेत. अतिशय विद्वान परमभक्त कृष्णाचे. प्रत्यक्ष भगवान कृष्ण त्यांच्याशी बोलायचे. माझ्या अंदाजानुसार ती पैठणची शेवटची कथा असावी 87 सालची. बाबांसोबत त्यावेळेला मी गेलो होतो. मी खूप लहान होतो. 10च वर्षाचा असेल. पण आठवतं आम्हाला जाण्यासाठी थोडासा वेळ झाला. कथा चालू झाली होती. कथेचा नियम असतो की एकदा कथाकार त्या व्यासपीठावर जर बसला तर त्याला ते व्यासपीठ परत सोडायचं नसतं. कथा संपली तिथून व्यासपीठावर उतरायचं नाही. बाबा ज्या वेळेला व्यासपीठावर तिथे गेले मंचावर त्या डोंगरे महाराज त्या स्थानावर उठले आणि साष्टांग नमस्कार बाबांना घातला. आमच्या बाबांचं विशेष असं होतं, प्रसिद्धी परांगमुख असायची. कधीही प्रसिद्धी नाहीच म्हणे. जिथे प्रसिद्धी तिथे बाबा जाणारच नाही. पण जगामधले जे अत्यंत विद्वान अत्यंत श्रेष्ठ संत म्हणून पाहायचं असेल, ऋषी म्हणून पाहायचं असेल तर आमच्या बाबांचं जीवन पाहावं, चरित्र वाचा. त्यांच्या जीवन चरित्र इतकं सुंदर ऋषितुल्य जीवन. परमेश्वरावरती नितांत भक्ती निष्ठा, रामाची अनन्य भक्ती करणारे. महाराजांनी साष्टांग नमस्कार करा. आम्हाला तर सुप्रिया सूचना की काय काय चालू आहे. कारण त्यावेळेला बुद्धीच्या बाहेरचा होता हा प्रकार. 10 वर्षात काय माणसाला करणार आहे. बाबांनी देखील साष्टांग नमस्कार करा. आता ज्या वेळेला कथा वाचतो सांगतो त्यावेळेला तो आवर्जून मला प्रसंग आठवतो. म्हणून मी या प्रत्येक वेळेला कथेमध्ये हा प्रसंग मी सांगत असतो. 4 मिले 64 किले. 4 मिले म्हणजे काय. 4 मिले 64 किले 20 रहे कर जोड़, हरि जन से हरि जन मिले बिहसे 7 करोड. 4 मिले दोघांचे 2-2 हात नमस्कारासाठी एकत्रित आले. 4 मिले 64 खिले. आपले दात किती असतात. 32 दात. दोघांचे मिळून किती झाले 64. 32 खिले. 4 मिले 64 खिले 20 रहे कर जोड. दोघांचे 10-10 बोट. 20 रहे कर जोड, हरि जन से हरि जन मिले. मग 2 भगवंताचे भक्त ज्या वेळेला भेटतात, 2 भक्त ज्या वेळेला भगवंताचे आलिंगन देतात त्यावेळेला बिहसे 7 करोड. आपल्या शरीरावर हे कुठून मोजलंय शास्त्रज्ञांनी ऋषीमुनींनी माहिती नाही, पण बघतोय बरं का. आपल्या शरीरावर 3.5 कोटी लोम असतात. 3.5 कोटी लोक. ज्या वेळेला 2 संत एकमेकांना भेटतात त्यावेळेला आपले रोमांच उभे राहतात का नाही शरीरावर, तसे दोघांच्याही शरीरावरचे 3.5 कोटी लोक उभे राहिले. बिहसे 7 करोड. वॅक्स करून काढणाऱ्यांचे नसतील. आता तर काय माणसंही काढायला नाही. बिहसे 7 करोड. दोघांचा अतिशय आनंद झाला. दोघांनी आलिंगन दिलं. त्या रमण रेतीमध्ये भगवंताचा नाम गजर करू लागले. गोपाल कृष्ण भगवान. उद्धवानी सर्व हकीकत सांगितली. महाराज भगवंत निजधामाला गेले. विदुराने अतिशय दुःख हळहळ व्यक्त केली. विदुराने विचारलं काय म्हणाले ते. पहा भगवंताचं किती विशेष आहे. निजधामाला जाताना भगवंतांनी रुक्मिणी
रुक्मिणीचा विचार केला नाही, रुक्मिणीची आठवण काढली नाही, आपल्या पुत्रांची आठवण काढली नाही, 16,108 राण्यांची आठवण काढली नाही, अर्जुनाची आठवण काढली नाही, द्रौपदीची आठवण काढली नाही, बलरामाची आठवण काढली नाही, सुभद्रेची देखील आठवण काढली नाही. पण 3 वेळा विदुराची आठवण काढली भगवंतांनी. 3 वेळा उद्धवाने सांगितलं, महाराज भगवंतांनी 3 वेळा तुमचं आठवण केलेली आहे. 3 वेळा भगवंतांनी अतिशय आनंद झाला, माझी आठवण देवानी करावी. काय म्हणाली देव? उद्धवाने सांगितलं, देवा तुम्हाला काय देवा? महाराज देवानी तुम्हाला सांगितलंय मी सगळ्यांना काही ना काही दिलंय, पण माझ्या विदुराला मी काहीही देऊ शकलो नाही. माझ्या जीवनामध्ये आयुष्यभरामध्ये भगवंताचं आयुष्य किती होतं? 125 वर्ष. 125 वर्ष भगवंताचं आयुष्य. मी एवढ्या आयुष्यामध्ये कधीही मी विदुराला काहीही देऊ शकलो नाही. मला याची खंत आहे. उद्धवा मी सांगतो, मी जे ब्रह्मज्ञान दिलेले ना तो विदुराला दे. विदुराकडे आले, विदुरांची भेट झाली. उद्धवाने सांगितलं, महाराज मला सांग, मला भगवंतांनी जे ज्ञान दिले ना ते सांगा. विदुराने सांगितलं, भगवंतांनी आज्ञा केलेली आहे की हे ज्ञान मी तुम्हाला देणार नाही. तर तुम्हाला हे ज्ञान घेण्यासाठी संतांच्या सान्निध्यात जावे लागेल. मतंग ऋषींच्या आश्रमात. विदुराने विचार केला, स्नान केलं गंगेत आणि आश्रमाच्या पायरीवर बसले. ऋषी त्या ठिकाणी आले. ऋषींनी विदुराला विचारलं, महाराज अहो तुम्ही इथे बसणं योग्य नाहीये. विदुराला वाटलं, मी तर महापापी आहे, दासीपुत्र आहे, मी शूद्र आहे, मला ज्ञान देतील का, मला आपला म्हणतील का? पण ज्याला भगवंतांनी आपला म्हणलं त्याला कोण नाकारणार आहे? विदुरांना घेऊन आश्रमात आले. आश्रमात आल्यानंतर विदुरांनी साष्टांग नमस्कार केला. ऋषींनी सांगितलं, विदुरा महाराज अहो तुम्ही तर सर्वसामान्य व्यक्ती नाहीये, तुम्ही प्रत्यक्ष यमराजाचे अवतार आहात. मग अशी गत का झाली, अशी अवस्था का झाली? तर ती कथा सांगायला सुरुवात केली. एकदा मैत्रीय ऋषींनी सांगितलं, विदुर महाराज पूर्वजन्मीचा वृत्तांत मी तुम्हाला सांगतो. मांडव्य ऋषींची कथा आहे. एकदा मांडव्य ऋषी ज्या राज्यामध्ये राहत होते त्या राज्याच्या राजवाड्यामध्ये चोरी झाली आणि चोर धन घेऊन पळत असताना त्यांच्या मागून राजदूत ज्या वेळेला जात होते त्यावेळेला त्यांनी विचार केला की आता आपण एवढं ओझं घेऊन जर पळालो तर आपल्याला पकडतील. म्हणून ज्या ठिकाणी मांडव्य ऋषी राहत होते त्या आश्रमात त्यांनी ते धन ठेवलं आणि ते चोर निघून गेले. राजदूत त्या ठिकाणी आले. राजाने पाहिलं की राजद्रव्य या ठिकाणी हा ऋषी नाही, हा चोर आहे. म्हणून मांडव्य ऋषींना घेऊन गेले. राजासमोर राजाने विचार केला, काही विशेष विचार केला नाही. त्यांना सांगितलं की याला सुळावर देऊन टाका. सुळावर देणं म्हणजे माहिती का काय? कोणतरी सांगा बरं. सुळावर देणं म्हणजे काय? फाशी नाही. एक असा आणीदार हे असतो, आपण मल्लखांब पाहिलेला आहे. त्या मल्लखांबासारखं टोकदार एक आणि असते. सुळावर द्या, त्याच्यावर बसवलं की पूर्ण शरीर असं फाटत फाटत जातं. पूर्ण शरीर, त्याला सूल म्हणतात. सुळावर द्या. त्या ऋषींना सुळावर दिलं. सुळावर बसवल्याबरोबर यांनी आपलं गायत्री मंत्राचं ध्यान लावलं, अनुष्ठान जप करायला लागले. ध्यानामध्ये माणसाचे सर्व इंद्रिय बंद होत असतात. श्वसन क्रिया वगैरेचे जिथून आपल्याला नवचिंद्र आहे ते सगळे नवचिंद्र ध्यानामध्ये बंद होतात. प्राण सुद्धा जाऊ शकत नाही बरं का ध्यानात असताना. जसं त्यांना सुळावर तेव्हा सूळ काही त्यांच्या शरीरात घुसेना. सेवकांनी राजाला जाऊन सांगितलं, महाराज त्या माणसाला आम्ही सुळावर दिलं पण सूळ काही घुसत नाही. राजा घाबरला. त्याला वाटलं कोणीतरी महान तपस्वी आहे,
म्हणून राजा धावत धावत आला. त्याने विचार केला सुळावरून उतरवा. निघायला तयार नाही. थोडासा सूळ शरीरामध्ये घुसला होता. तो बाहेर येईना आणि मध्ये जाईना. शेवटी तो सूळ कापून काढला. म्हणून त्यांना आणि मांडव्य असं म्हणतात. नाव पडलं आणि मांडव्य. राजाने क्षमा याचना केली. महाराज मला माफ करा, क्षमा करा, मला माझी चूक झाली. तर ऋषीने सांगितलं राजा तुला तर क्षमा करेल रे, पण ज्या यमराजानं मला ही शिक्षा भोगण्यास पात्र पाडलं त्या यमाला मी सोडणार नाही. यमाला मी कदापि माफ करणार नाही. तिथून उठले ते दक्षिण दिशेला डायरेक्ट यमराजाकडे गेले. यमासमोर जाऊन उभे, यमा सांग माझं काय पाप होतं. किती स्वतःच्या चरित्रावर विश्वास होता. सांग माझं काय एवढं मोठं पाप होतं ज्या योगे मला एवढी मोठी सुळावर देण्याची शिक्षा तू केलीस. यमराज घाबरले. चूक तर आपल्याकडनं झालेली आहे. आता चूक झाली म्हणावं तरी सुद्धा शिक्षा होणार आहे, शाप देणार आहे. नाही म्हणावं तरी पण सारवा करायची. म्हणून यमराजाने सांगितलं महाराज माझ्याकडे असं होत नाही. मी धर्मराज आहे, मी चूक करत नाही. काय चूक झाली माझी सांग. यमानं सांगितलं की तुम्ही 3 वर्षाचे बालक असताना एका फुलपाखराच्या शेपटीमध्ये तुम्ही काटा घुसवला होता. मांडव्य ऋषीने सांगितलं ठीक आहे, मग त्याच्यासाठी अशी शिक्षा असते का. शास्त्र काय सांगतं. 5 वर्षापर्यंतच्या बालकानं जर असं दुष्ट कृत्य केलं तर त्या बालकाला स्वप्नात शिक्षा द्यायची असते, प्रत्यक्षात नाही. कारण बालकाला जर स्वप्नात शिक्षा दिली तरी बालक रडतोच, त्रास होतोच. छोटे छोटे बालक रडत रडत उठतात की नाही कधी कधी. ती पूर्वजन्मात त्या वयात केलेली चूक असते, पाप असतं, त्याची शिक्षा त्यांना मिळत असते. शुकदेव सांगतात राजा अशा प्रकारे मांडव्य ऋषींनी यमराजाला सांगितलं नाही ही तू चूक केलेली आहे आणि या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून मी तुला शाप देतो की पृथ्वी तलावर शूद्र योनीमध्ये तू जन्म घेशील. म्हणून दासी पुत्राच्या रूपामध्ये विदुराला जन्म घ्यावा लागला. मैत्रेय ऋषींनी विदुराला सृष्टीची उत्पत्ती सांगितली, सृष्टीची निर्मिती कशी झाली, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे सांगितलं. त्याच्यानंतर मैत्रेय ऋषी भागवत सगळं विदुराला पुढचे ब्रह्मज्ञान हे भागवत मैत्रेय ऋषींनी सांगितलेले. मैत्रेय ऋषी म्हणतात विदुर महाराज भगवंतांनी वराह अवतार धारण केला. पृथ्वी रसातळाला गेली होती, वराह भगवंतांनी पृथ्वी वर घेऊन आला. कश्यप ऋषींच्या स्वाधीन केली. विदुराने सांगितलं महाराज तिथं फार शॉर्टकट मध्ये कथा सांगितली, आम्हाला थोडी विस्तारपूर्वक सांगा. वराह भगवान कोण, हिरण्याक्ष कोण. त्यावेळेला भगवंतांनी सांगायला आरंभ केला. किती वाजले, थोडा वेळ घेणार आहे बरं का, काही हरकत नाही ना. 7 वाजेपर्यंत कथा चालणार आहे, काही हरकत आहे का. विदुर महाराज मला विस्ताराने कथा सांगा. विदुर सांगतात दिती आणि कश्यप हे 2 ऋषी स्त्रियांनी कसं वागावं, अयोग्य वेळेला जर गर्भधारणा झाली तर त्याचे परिणाम काय होतात हे आपण पाहणार आहोत. म्हणून मी म्हणतो तरुणांनी कथा ऐका, वृद्धांनी कथा ऐकू नये, वृद्धांनी नामस्मरण करावं. जीवनामध्ये काय करावं, कसं करावं, त्यांचं जीवनाला सुरुवात आहे त्यांनी कथा ऐकणं महत्वाचं आहे. शुकदेव म्हणतात राजा दिती आणि कश्यप एक दिवस संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळच्या वेळेला दितीनं साज शृंगार केला आणि कश्यपांना संभोगाची इच्छा प्राप्त केली. ऋषींनी सांगितलं देवी
ही वेळ संभोगाची नाहीये, ही अयोग्य वेळ आहे. या वेळेला माणसाची बुद्धी, मगाशी मी जसं सांगितलं की बुद्धी ही सूर्य हा बुद्धीचा कारक आहे तर चंद्र हा मनाचा कारक आहे. संधी कालाच्या वेळेला सूर्य आणि चंद्र हे तेजोहीन होतात, मनावर अंकुश राहत नाही. म्हणून देवाजवळ बसावं, सूर्याच्या स्वरूपामध्ये देवाजवळ दिवा लावावा, त्या दिव्याच्या तेजानं आपली बुद्धी स्तंभित होईल, शांत होईल. म्हणून देवाजवळ दिवा लावायचा. वासनेला आळा बसला पाहिजे म्हणून देवाजवळ दिवा लावायचा आहे. देव तर स्वयंप्रकाशी आहे, त्याला दिव्याची गरज काय आहे? देवाजवळ दिवा यासाठी लावायचा आहे. कश्यपांनी सांगितलं दिदी, देवा संध्याकाळची वेळ आहे, या वेळेला अशा वाईट इच्छा करू नये, देवाजवळ बस, देवाचं नामस्मरण कर, देवाजवळ दिवा लाव आणि देवाजवळ दिवा लावल्यानंतर देवाचं नामस्मरण करावं, रामरक्षा म्हणावी, विभूरूपी म्हणावं, शांताकारक म्हणावं, शुभंकरोती म्हणावं, बालकांना सोबत घेऊन बसावं. दितीनं काही केलं की ऐकायला तयार नाही, कामांध झाली होती, काही केलं ऐकायला तयार नाही. शेवटी कश्यप सुद्धा, त्यांनी कश्यपांनी वारंवार सांगितलं, अगं दिती, ह्या वेळेला भगवान शिव पार्वती फिरत असतात, लक्ष्मी या ठिकाणी येत असते आणि अशा अवस्थेमध्ये जर आपल्याला त्यांनी पाहिलं तर भगवान कदाचित शाप सुद्धा देतील. पण काही केलं तिने काही ऐकलं नाही. शेवटी कश्यप तिचा बळी पडले आणि कश्यपांनी शाप दिला, माझ्याकडनं तू अशा प्रकारचं दुष्कृत्य करून घेतलंस म्हणून मी तुला शाप देतो, तुझ्या गर्भातून 2 राक्षस जन्माला येतील. राजाने विचारलं, महाराज, शुकदेव महाराज, हे 2 राक्षस म्हणजे कोण? 1000 वर्ष त्यांनी गर्भातच ठेवलं होतं तिला, 1000 वर्ष. राक्षस जन्माला येणार म्हणून तिला जन्मच दिला नाही. शेवटी सूर्यचंद्राचं तेज क्षीण व्हायला लागलं, त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं, त्यावेळेला तिनं जन्म दिला. जन्म दिल्यानंतर दररोज ते 2 बालक 4 हात रोज वाढायचे, 4 हात. अतिशयोक्ती नाही आहे, गोल भाषा असते शास्त्राची. आता विचार करा, रोज 4 हात वाढत असतील तर त्या आई वडिलांनी कपडे कोणत्या मापाचे घ्यावे? रोज 4 हात, अतिशयोक्ती कमी. पण शास्त्राची भाषा फार गोड असते. 4 हात वाढणे म्हणजे रोज त्यांच्या आशा, अपेक्षा, इच्छा अशा वाढायच्या की ज्या पूर्ण करता करता नाकेनऊ यायच्या. लोभ, क्रोध. आणि विचारलं, हे 2 राक्षस कोण होते? त्यावेळेला मैत्री ऋषी सांगतात, महाराज, एकदा सनक सनंदन सनातन ऋषी, त्यांना इच्छा झाली की आपण देवाचं दर्शन करावं, भगवान विष्णूंचं दर्शन करावं, म्हणून भगवंताच्या दर्शनाला निघाले. वैकुंठात जाण्यासाठी 7 द्वार आहेत, 7 पायऱ्या आहेत. खूप विस्तार आहे त्याचा, एवढा वेळेमुळे एवढा विस्तार सांगणं थोडंसं कठीण आहे. 7 पायऱ्या आहेत.